सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय शिव ओम शिव ओम सच्चिदानंद 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 सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की महात्मा बसवेश्वर जगद्गुरु पंचाच सद्गुरु बसवलिंग शिवाच संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज वैराग्य निधि अक्कमादेवी त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावुस्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगां तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि पुरा वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीच्या पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून श्रावण मासातील प्रतिनित्य काही भक्तांना श्रवण करण्याचा संधी या ठिकाणी प्राप्त होत आहे. अनेक भाविक येतात, एक दिवस विश्रांती घेतात. संसारातील अनेक व्याप आदी व्याधी उपाधी पासून आपण थोडास विश्रांती एक दिवसासाठी या ठिकाणी तो आनंद घेत असतो. माताजींना खुर्ची द्या, खुर्ची घेऊन ये. अशा प्रकारच्या
ते श्रमापासून विश्राम. श्रम आणि विश्राम. अखंड विश्रांती माऊली त्यांच्या जीवनामध्ये हे पुण्यक्षेत्री ते साधलेले आहे. वैराग्याच्या जागा. अजून काय म्हटलं? हे भूमीचं गुणगान करताना एकांताचे सुख पाहिन श्रीमुख. बघा किती गुणगान केलं. एकांत सुख. अनेक लोक असेल तर आम्हाला सुख वाटते. संत महात्मा जो शरण आहे त्यांना एकांत आवडते. एकांतामध्ये सोबत कोण आहे? जीव आणि शिव. एकांगी नाही. शिवाचा जोड आहे. आणि संपूर्ण टोटल एकांत झाल्याशिवाय शिवाचं मिलन होऊ शकत नाही. योगांग आहे. भोगी व्यक्ती सुद्धा एकांत निवडतो. योगी व्यक्ती सुद्धा एकांत निवडतो. अति आनंद संसारात तुम्हाला मिळून घ्यायचा असेल तर सती पती एकांत वास करतात. त्याप्रमाणे शरण सती लिंगपती ते लिंगांग सामरस्य करून घ्यायचा असेल तरी सुद्धा एकांतच पाहिजे. म्हणून पूर्वी ज्यावेळे लिंग ध्यान आपण करत होतो त्यावेळे पदर पांघरून ध्यान करत होते. पदर पांघरून. पदर पांघरून म्हणजे झोपून नाही, बसूनच पदर पांघरून. हे जे लिंग असते की नाही, प्रॅक्टिकल अशा प्रकारचे. आणि आवतीभोवती असलेले लोकांच्या नजर फक्त लिंग आणि अंग. चालू झालं. कस काय बंद पडले? मध्ये पांघरून टाकलो ना. कोणाचा ऐकू बी येऊ नये, कोणी पाहू बी नाही. दोन गोष्टी बोला महाराज म्हणून ते बंद पडले. फक्त बघणं बी नाही, ऐकणं बी, म्हणून माईक बंद. लक्षात आलं? म्हणून ह्याला म्हणतात एकांत. तिथं द्विजा भाव सुद्धा त्या ठिकाणी राहू नये. म्हणून सामरस्य मिळवायचं असेल तर या पद्धतीनं सामरस्य घडत होते. म्हणून माऊली अशा प्रकारच्या वातावरण तो निवडला. आता बरोबर आहे, काय करू नका. हात लावली की जाते अजून. म्हणून ते एकांताचं सुख आहे. एकट्याला सुख न देता अख्खा दुनियाला सुख मिळावं म्हणून अनुष्ठान केले. जगाला सुख मिळावं. जगदीश्वरांचं जो सुख आहे
जे साधवलेले हे कॉन्टॅक्ट का होत नाही म्हटलं, आपल्या बेचेनी संपल्याशिवाय कॉन्टॅक्ट होत नाही. आपला बाहेरचा बी द्वंद्व आहे आणि इथं आल्यानंतर आपला व्हायब्रेशन जो आहे, आपला द्वंद्व, त्याला अटॅचमेंट होते, त्याला सुद्धा विचलित करून टाकते. माईक शटला सुद्धा बिघडून जाते. लक्षात आलं? तिथलं वातावरणाचा परिस्थिती आहे. असो, हे एकांतवास अनेक साधू संत जे आहे, लांब जाण्याचं एकमेव कारण होतं, तिथं जाऊन व्यवहाराचा आठवण करत बसण्यासाठी ते गेलेले नाही. हे व्यवहारामध्ये विचलित होऊ नये. व्यवहारामध्ये माणूस काय होतो? विचलित होतो. तळालेले भज्जी समोर नाही, काही टेन्शन नाही. डॉक्टर सांगितलं भज्जी खाऊ नको, प्रश्नच नाही, आमच्या समोरच नाही. ज्या वेळेस तळून तुमच्या समोर ठेवू लागलं, डॉक्टरचं ऐकू येते का तुम्हाला? हा, एक खाऊन बघू, मजा वाटलं तर दोन खाऊ. एकदाच खायचं आहे ना, काय उद्या खातो का म्हणून दाबून खाऊ? आज एकच दिवस खायचंय, काय बार बार मिळते का आम्हाला? म्हणून एक दिवस पोट भरून खातो. त्याप्रमाणे समोर असल्यानंतर सहन करणं अवघड होते. अनंत अडचणी आहे, अनंत भानगडी आहे. लक्षात आलं? सर्कस बघायला गेले म्हणे अकबर आणि बिरबल. सर्कस माय सर्कस बघायला गेलं. सर्कस मध्ये सगळं प्राणी होते. वा, त्यामध्ये एक प्राणी कमी होते, मांजर नव्हते. मांजर. त्याने म्हटलं सगळे वाघ आहे, भारी भारी प्राणी आहे, चिता आहे, वाघ आहे, एवढं क्रूर प्राणी सुद्धा ज्या प्रकारे बोलतात त्या प्रकारे ते ऐकतात, परंतु मांजर कस काय नाही? असं म्हणून अकबर बिरबलाला विचारले. जे बघायला मांजर लहान आहे, परंतु फार चंचल आहे, वाघाला सुद्धा ऐकत नाही ते. म्हटलं मी याला असा तुम्हाला करून दाखवितो, तो बघ म्हटलंय. थोडक्या दिवसामध्ये मी याला आपल्या समोर प्रदर्शन करणार आहे. काय आडवा आले? ते नाही माणसं नव, ते माझं कथामध्ये नाही, त्याला वाटतील आम्हालाच म्हटले महाराज. असं तुम्हाला खुशी होण्यासाठी बोलावं लागते दोन दोन गोष्टी कधीतरी. लक्षात आलं का? आणि समय सूचिका तर त्या ठिकाणी यावं लागेल ना, त्या अनुषंगाने आम्हाला बोलावं लागेल. असो, कोणतं प्राणी न होते त्याच्यात? मांजर नव्हते. करून दाखवतो म्हणून कोण म्हटले? अकबर म्हटले. बिरबलला म्हटले. बिरबल म्हटलं शक्य नाही, मी शक्य करून दाखवितो, तुम्हाला काय करायचं, थोडासा वेळ दे म्हटलं. एक 5 पिल्ल्याला घेऊन आले. कोण? अकबरजी. त्याला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आता तुम्ही व्हॉट्सअपमध्ये, युट्यूबमध्ये बघते की नाही, मुंगूसला सुद्धा येऊन अंगावर बसतेत, पक्षी सुद्धा अंगावर येऊन बसतेत, खडोळी सुद्धा येऊन बसतेत, सगळं दाखवते त्याच्यामध्ये दोस्ती.
त्या पक्षीसोबत बोलतात काही काही लोक, त्याच्या गोष्टी ऐकतात पक्षीचे. तसं आपल्याजवळ मठामध्ये 2 मांजर येतात, त्याला बी ट्रेनिंग चालू आहे आता सध्या. हा, ट्रेनिंग चालू आहे. अनेक पक्षीला प्राणीला त्या प्रकारचे संस्कार त्याला लाभतात. हा, बस बस राव. एक 6 महिन्याच्या नंतर बिरबलाला काय आमंत्रण दिला, आपल्या घरी तुम्ही या, आज प्रसादाचा व्यवस्था आहे. मृष्टान्न भोजन आम्ही व्यवस्था केलेले आहोत, या म्हटलं. बिरबल फार हुशार माणूस, यांनी कशासाठी बोलू लागले त्यांना कळालं. तयारीनं जावं लागते म्हणून तयारीनं तो गेला. तर पहिले भारतीय बैठक होतं, सगळं बसून खायचं होतं, ते खुर्चीवर नव्हते. बसलेत 4-5 माणसं आणि टाळी वाजविले. टाळी वाजल्याबरोबर मांजर पळून आले. 5 मांजर चुटकी वाजल्याबरोबर. आपले पहिले महाराज होते, ते पहिलेचे महाराज ज्यावेळे पूजा झाल्याबरोबर घंटी वाजवत होते, गण 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 गण, घंटी वाजल्याबरोबर मांजर पळून येत होतं. घंटीला मांजराला काय संबंध आहे? त्या मांजराला कळत होतं की आप्पाचा पूजा संपली, आता मला तूप पोळी मिळते, म्हणून त्या मांजराला कळत होतं. एक अर्धा चपाती आणि वरी तूप टाकून त्याला फेकून टाकत होते. शिस्त खात होते मांजर. आणि अशा प्रकारचे पूजा संपल्याबरोबर माणसाला कळत नव्हतं, परंतु मांजराला कळत होतं. आणि भार नगारा होतं वाजायचं. जोरात नगारा वाजल्याबरोबर अवतीभोवती बसलेले लोक सुद्धा आता प्रसादाच्या व्यवस्थेत आरती होऊ लागले म्हणून. आता पूजेचे लोक इथंच राहतात, खाली फर्स्ट क्लास खाऊन निघून जातात. आपल्याजवळ आरती झाल्यावर आखरीच्या आरतीचा त्यांना लक्षात येते. त्याप्रमाणे त्यांना चुटकी वाजल्याबरोबर 5 मांजर येऊन बसले, शांत बसले. त्याच्या डोक्यावर पणती ठेवली, पणती दिव्याचे, सायंकाळाचा प्रसाद होत. तेल वाती वगैरे टाकून फर्स्ट क्लास ज्योत लावले आणि त्या ज्योतीच्या उजाडामध्ये काय करायचं? भोजन करायचं. शिस्त बसले. त्याला बी ताजो वाटला, अरे काय यांना शिक्षण दिले. सर्कसमध्ये एवढं सुद्धा ते करू शकत नाही, परंतु राजासाहेबांनी हे करून दाखविलं. असं म्हणून आता काय, शिवयोगेन संतृप्त्यो तृप्त्यो भवत शंकरः तत्तृप्त्या तन्मयं विश्वं तृप्तिमेति चराचरम, असा म्हटल्याबरोबर मांजर सगळं पळून गेले. त्याने म्हटलं 3 महिना झाले तो शांत बसून हे बसून आम्हाला उजाला देत होते, आज कस काय असा भानगडी झाले. म्हटलं तर त्यानं उंदीराचं पिल्ली आणले होते, सोडून दिला होता. उंदीराचा पिल्ली बघितल्याबरोबर मांजर राहते की, पळून गेले. तसं आमच्या समोर काही काही विकार समोर आल्यानंतर सहन होत नाही. खाणं पिणं जे बी काय सर्व समोर आल्यानंतर सहन होत नाही. मरून जातो म्हटलं तरी सुद्धा हे जीव ऐकत नाही. 1 दिवसाला काय होलं, काय होत नाही. एक संजू म्हणून ते बिदरचे लाडगेरीमध्ये 4-5 लारी होते त्यांच्याकडे. कपिलधारला येण्यासाठी सुद्धा सुविधा करत होते, आम्हाला फ्री लारीचा व्यवस्था करत होते, आपल्या दिंडीच्या सहयोग करत होते. फार धार्मिक माणूस. त्याला सवय लागले होते दारूचा.
आणि मला घरला बोलून घेऊन गेले आणि ते म्हणत होतं, आप्पाजी हे आमचा दादा जास्त पिवलेलं आहे, थोडं सांगा. यांना स्वतः पित होतं परंतु दादाचं नाव सांगत होतं. त्याच्यापेक्षा जास्त ह्याने पित होते परंतु त्यांच्या नाव सांगत होतं. अशा प्रकारची अवस्था त्यांना झाला तर लिव्हर खराब होऊन गेले. सोलापूर हॉस्पिटल ऍडमिट झाला तो. नंतर आम्हाला लक्षात आलं की असं असं बिमार पडलेले आहेत आणि लिव्हरचा प्रॉब्लेम झालेत असं म्हणून म्हटल्यानंतर मी मुद्दाम सोलापूरला गेलो भेटायला. कवळ झाले होते त्याला, कामणी कवळ की कावेळ. जाऊन पाहिलं. त्याचं औषध आहे आपल्याजवळ, सांगू का? तुम्हाला शिवणखेडला जायचं गरज नाही हा, परंतु आपल्याजवळ येऊन तुम्हाला पाजवायला आम्हाला वेळ नाही म्हणून तुम्हाला सांगून टाकले 1 दिवसामध्ये तुमचं तो बिमारी नीट. आज तुम्ही पियायचं, उद्या जाऊन तुम्ही टेस्ट करायचं, त्याच्यामध्ये काही ना काही फरक तुम्हाला दिसणार आहे. एका दिवशीच घ्यायचंय आपल्याला, 2-3 दिवसामध्ये तुम्हाला बिमारीपासून आपण मुक्त होणार आहोत. 1 दिवस मात्र तुम्हाला गूळ आणि रोटी खायचंय. काय? गूळ आणि रोटी. हा, ज्वारीची रोटी आणि गूळ, आणि त्याच्या अतिरिक्त मीठ मिरचू वगैरे काही जमत नाही. सपक रोटी आणि गूळ. किती दिवस? 1च दिवस. आणि उठल्याबरोबर पाणी न शिवता ते औषध प्यायचं. आठवण ठेवा. छान. तुम्हाला होत नसलं तरी बी, कोणाला बी झालं तरी सुद्धा तरी पाजवा. सांगायचं नाही, पाजवायचंच त्यांना. आणि सांगितलं तर ते हेच की असं म्हणतात. म्हणून तुम्ही एखादी पाजविलं, काहीतरी पाजविले, काहीतरी औषध आहे म्हणून त्यांना होते. तसं लेकराचं औषध आम्ही इथं नव्हतो, आम्ही फोन करून सांगितले शोभाला, तू दे, मन्मा स्वामीच्या नावानं दे म्हटलं. इथं वाडीचा ना, हा वाडीच्याला झाला मुलगा. अजून काय, हा इथं येऊन दर्शन घेतले. आता इथं आपल्या जवळ दर्शनला आले होते. आता 2 वर्षाचा आहे की 3 वर्षाचे लेकरू आहे आता सध्या. त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या जवळ अवतीभोवती कोणी आढळलंय तर काय करायचं? ते औषध द्यायचं. उठल्याबरोबर पाणी न शिवता देणारे नाही, पिणारे, नाहीतर उलट होऊन जाईल. तुम्हीच तसंच उठून बसतील. तुम्ही आंघोळ वगैरे करून घ्या, काय हरकत नाही. परंतु ज्यांनी पितात, जे पेशंट आहेत, त्यांच्यासाठी नेम लागू होते. नाहीतर औषध हलवून पाजा म्हटल्यानंतर पेशंटला हलविले म्हणे. आलं का? डॉक्टर सांगितले ए हलवून पाजवा, त्यांना हलवून आलं, ते पेशंट निघून गेले. झाले. औषध हलविले नाही त्याने, पेशंटलाच हलवले. त्या प्रकारचे होऊ नये. तर औषध कोणतं? सगळं सांगितलं, पण औषध सांगितलं की नाही? हा, तेच म्हणलं. मला जो सांगितलं, जो व्यक्ती, आप्पा हे कोणाला सांगू नका तुम्ही म्हणले. आता कसं करा? त्यानं तर मला सांगितले, आप्पा कोणाला सांगू नका. हा, तुम्ही बी कोणाला सांगू नका. हा, कोणाला सांगू नका. लक्षात आलं का? आणि तुम्हाला ज्या वेळेस सांगते त्याला सांग, कोणाला सांगू नका म्हणून. हा, तुम्ही ज्याला सांगते की नाही त्याला बी तुम्ही सांगा, कोणाला सांगू. लक्षात आलं का सगळ्याच? एरंड्याच्या पालाचा रस पाजवायचा. एरंडा झाड असतं की नाही, त्याचा पाला कुटून पाणी न टाकता तसंच कुटायचं, पिळायचं. एक 4-5 चमच सुद्धा आलं तरी बी चालते. 1 पाव कप पाजून टाका.
आणि पिल्यानंतर मात्र एक दिवस गूळ रोटी खायचं. बिलकुल 100% त्याला फायदा होणार आहे. रोज एक औषध सांगा. भवरोगावरी दिव्य रसायन, औषध हे जाणं बस, दुसरं कोणती औषधच नको, हे मोठं औषध आहे. ठीक आहे, आठवण आली की सांगू. तुम्ही आठवण ठेवावं लागेल. मग कुठं होतो आम्ही? बरं बरं, सोलापूरला गेलो. सोलापूरला गेल्यानंतर त्यांना मी म्हटलं, दादा तुला कवळ झालेले आहेत, कावळ की कावीळ झालेले आहे, मग माझं औषध आहे. म्हटलं तर ते उकंडे वगैरे कुठं बी ते उगवते, आणि आणून मेहनत करून त्यांना पाजविलं. मी सांगितलं आज एक दिवस पथ्य करायचं. काय काय पथ्य सगळं ऐकून घेतलं. मी पायरी उतरून बाहेर गेला नाही, गरमागरम भजी आणून खाल्लाय, गरमागरम. मी फोन केलो मुलाला, मग काय पथ्य? कुठलं पथ्य महाराज? 2 प्लेट दाबून खाल्ले बघा म्हणले. आता राहील का त्याने मला सांगा? ते गेले, आउट होऊन गेले. हे आउट झालेले सगळं पाहून सुद्धा त्यांच्या भाऊ सुद्धा त्या प्रकारे पिऊन त्याच्यामध्येच आउट होऊन तो बी गेला, दोघं बी मृत्यू पावले. परंतु सहन करणं कामाचं आहे. त्याकरता सांगायचं तात्पर्य, जोपर्यंत आपल्या समोर विकार नाही तोपर्यंत आपण व्यवस्थित राहतो. म्हणून हे सर्व संग परित्यागी होऊन येण्याचं एकमेव कारण आहे, फक्त त्यांच्याशिवाय दुसरा आठवण आम्हाला राहू नये म्हणून माऊली या एकांतवास करून या ठिकाणी अनुसंधान केलेले आहे. त्याप्रमाणे अक्का महादेवी त्या डोंगरावर जाऊन कपिला हे श्रीशैल पर्वत आता सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही, अशा प्रकारचे गंभीर परिस्थिती आहे. लक्षात आलं का? कदळीवनाला अजून सुद्धा आपण जाऊ शकत नाही. ते कदळीवन अजून बी 7-8 माणसं मिळून जावं लागते. त्या काळामध्ये माताजी कसं त्यांनी तिथं पार केला असेल, तिथं जाऊन वास्तव्य कसं केलं असेल. मोठे मोठे वाघ अजून बी आहे, वाघ अजून बी त्या डोंगरामध्ये अजून बी वाघ आहे, झाडी आहे. तुम्ही गेलते का आपासोबत? नंतर गेले म्हणे. आणि तिथं अक्का महादेवीचं एक भुयर बी आहे. त्या भुयरमध्ये जायचं असलं तरी सुद्धा पूर मध्ये 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 जावं लागते. डोंगरामध्ये पुरा बुगदा आहे, त्या बुगदामध्ये जावं लागते. तिथं आखरीला एक छोटासा लिंग ठेवले आणि लिंगावरती थेंब 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 त्या ठिकाणी पाणी टपकत राहते त्या ठिकाणी. आणि तेवढं बिलकुल बहिरंगाचा स्पर्श होऊ नये, भीतर प्रवेश करावं, बहिर्मुखी होऊ नये, अंतर्मुखी होण्यासाठी त्या प्रकारे बहिरंगामध्ये सुद्धा साधना करण्यासाठी त्या प्रकारच्या व्यवस्था ते बघत होते. आणि अशा प्रकारचा जो एकांतवास माऊली साधवलेले आहे या ठिकाणी, बघा किती समाधानकारक, किती आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी त्यांच्या गुण आपल्या जवळ येण्यासाठी काय काय केले व्यवस्था? देवाचं गुण आपल्या जवळ येण्यासाठी थोडासा आपल्या जवळ गुण जागृत होण्यासाठी याकरता त्यागभाव प्रत्येकांच्या जवळ यावा म्हणून या ठिकाणी व्यवस्था होत आहे. म्हणजे तुमचा सर्वांचा त्यागामुळं
या ठिकाणी ही व्यवस्था झालेली आहे. लक्षात आलं का? परंतु हे कशा करता माऊली काय अपेक्षा केले होते? सगळ्यांचा कल्याण हो, सगळ्यांचा भला हो, सर्व सुखी हो. लक्षात आलं का? सर्वांना काहीतरी मराठी म्हणते ना, सर्वांना सद्बुद्धी दे, सुखी ठेव, सहना भवतु सहनौ भुनक्तु सहवीरं करवावहे तेजस्विनां वदितमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. पहिल्याच्या प्रार्थना असं होतं, माझा भला हो, माझा कल्याण हो, माझा मी सुखी हो, असा भावना बाळगत नव्हते. सर्वांसाठी प्रार्थना होता त्यांच्या. हे प्रार्थना आहे. सहना भवतु, सर्वांना रक्षा कर. सहना भवतु, सर्वांना रक्षा कर, माझा एकट्याचा नाही, सगळ्यांचं रक्षक. सहनौ भुनक्तु, सर्वांचा पोट भरीव, कोणी उपास राहता कामा नये. लक्षात आलं का कसं प्रार्थना आहे बघा त्यांची. आमचा संसारापुरता आम्ही विचार करतो, परंतु सर्व संपूर्ण जगाचा विचार संत मंडळी करतात. सहनौ भुनक्तु सहवीरम, सर्वे ऊर्जावान हो, कोणाचा बी गुडघा दुखू नये, कोणाचा कंबर दुखू नये, कोणाचा डोका दुखू नये, सगळे खालून वर यावं, वरून नाहीतर फार वर जावं मला तर अवघड होईल. वर बी यावं, नंतर खाली बी जावं. वरून खाली बी यावं, वरून खाली बी यावं, अजून खालून मग समुद्रामधून वर जाते आणि वरून खाली येते. तसं तुम्ही सुद्धा ऊर्जावान व्हायला पाहिजे असं म्हणून मागणी घातली संत. सहवीरं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु. अजून काय मागणी घातलं? या वाणीमध्ये असा ताकद असायला पाहिजे, वाणीमध्ये फार मोठा ताकद पाहिजे म्हणे. कसं ताकद पाहिजे? बोलल्यानंतर ऐकून घेण्याची कॅपॅसिटी समोरच्या माणसाला असायला पाहिजे. ऊर्जावान भाषा. वदितमस्तु, म्हणजे आपल्या भाषातून दुसऱ्याला ठेस लागता कामा नाही. तेजस्विनावदितमस्तु, तेज असायला पाहिजे. जाणारा व्यक्ती सुद्धा दोन गोष्टी काहीतरी बोलू लागले, थोडं ऐकून घेऊ म्हणून बसून ऐकायला पाहिजे. असं म्हणता कामा नाही की बडबड करत राहते उगा, चला त्याचं काय खरं नवं म्हणून असं जाऊ नये. त्याचं काय खरं नाही असा भाषा येऊ नये. सगळ्यांचा सर्वांचा भाषा असा असायला पाहिजे, त्या भाषामध्ये ऊर्जा असायला पाहिजे, ताकद असायला पाहिजे, शुद्ध असायला पाहिजे. शुद्ध भाषा, वाणीचं पवित्रता असायला पाहिजे. आता बघा कोणीतरी आले, कोण सांगितलं, कोण सांगितलं, कोण सांगितलं, फालाने फाळलं आहे, त्याचं काय खरं नाव. काही व्यक्तींच्या वाणीवर विश्वास करत नाही. काही व्यक्ती बोलले म्हटलं तर तो माणूस बोलला असं की, म्हणून विश्वास. द्रोणाचार्यांचा जो मुलगा अश्वत्थामा, ज्या वेळे अश्वत्थामा
अथा कुंजर नरो कुंजरो अश्वत्थामा हता अश्वत्थामा हता नरो कुंजरो म्हणता वेळेस शंख वाजविला, ऐकूच आला नाही. अश्वत्थामा हता हे शब्द ऐकल्याबरोबर द्रोणाचार्य शस्त्र सोडून दिला. परंतु नरो कुंजरो हत्ती आहे की मनुष्य आहे की मला माहिती नाही हे म्हंटल तो, तरी सुद्धा हे ऐकू येऊ नये म्हणून शंख वाजविला. तर विश्वास कोणाचा केला तो? धर्माचा विश्वास केला. धर्मरायांचं धर्म बोलतो म्हटलं तर त्या ठिकाणी सत्य असायलाच पाहिजे. त्याप्रमाणे आपल्या शब्दाला विश्वास करण्यासारखा आपण बोलावं लागते. प्रत्येक व्यक्ती विश्वास करायला पाहिजे. लिंग ಮೆಚ್ಚಿ अहुदु अहुदु एनಬೇಕು. लोक तर प्रसन्न व्हायला पाहिजे, परंतु लिंग सुद्धा आपल्या भाषा ऐकून प्रसन्न व्हायला पाहिजे. काय मस्त बोललात म्हणून. लिंग कधी प्रसन्न होतो? निष्कलंक भाषा ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळे लिंग प्रसन्न होणार. त्याला म्हणतात लिंगवाणी. लिंगवाणी. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावय. कशा प्रकारचे प्रार्थना आहे बघा, कोणत्या पद्धतीनं मागणी आहे त्यांची. माझं एकट्याचं नाही, सगळ्यांचं. मला जे आहे मला वाटते मला दुश्मन कोणी होऊ नये. प्रत्येकाला वाटते की नाही माझं दुश्मन कोणी होऊ नये, कोणी दुश्मन राहू नये. मा विद्विषावे. माझा निंदक सुद्धा कोणी राहू नये. ज्या प्रकारे मला हे वाटणार आहे त्या प्रकारे प्रत्येकांना सुद्धा कोणी दुश्मन राहू नये, त्याला निंदा करणारे कोणीच राहू नये. एकमेकाशी प्रेमानं वागणारे लोक असायला पाहिजे असं म्हणून प्रार्थना. महाविद्विषावहे. ओम शांती शांती शांत. सगळ्यांना सर्वांना शांती दे, सर्वांना सद्बुद्धी दे. बराच वेळ मी बोलतो, आठवण आली की मी कधी कधी बोलतो. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जिस पिता ने जन्म दिया है उसका मंगल हो. आईचा मंगल हो, वडिलाचा मंगल हो, परिवाराचा मंगल हो, दोस्ताचा मंगल हो. तेवढंच नाही, दुश्मनचंही सुद्धा मंगल हो. दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांच्या हृदय हो निर्मळ. कलिकाळ सकळ निरसूनी जाय. हे मंगल कामना कोण करणार आहे? फक्त मन्मथ माऊली करणार आहे मंगल कामना. म्हणून सर्वांचा भला हो, सर्वांचा कल्याण हो. बघा किती मंगल भाषा आहे. आमचा भला करणाऱ्या लोकांना आम्ही काय करतो? त्यांचे बी भला हो दो म्हणून म्हणतो. परंतु तुम्हाला दुःख देणाऱ्यांच्या भला हो हे भावना येण्यासाठी बराच तपश्चर्य करावं लागतं. लक्षात आलं का? फार मोठा साधना लागतो. आमच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांना चांगलं होऊ दे हे भावना निर्माण होण्यासाठी किती जन्म घ्यावा लागते काही सांगता येत नाही. म्हणून माऊली अवतार घेऊन आले त्या ठिकाणी
म्हणून त्यांच्या मुखातून असल्या प्रकारच्या भाषा बाहेर पडत राहतात. लक्षात आलं का? एक पिंगळा म्हणून फार सुंदर कन्या होती. पिंगळा. राजा भर्तृहरी सुद्धा तेवढंच सुंदर होता. राजा भर्तृहरी या सुंदर असलेले पिंगळाला लग्न लावून घेतले आणि राजा भर्तृहरीच भाऊ काय भाऊच ना, दादा, राजा विक्रमादित्य होते. विक्रमादित्य राजांचा भाऊ राजा भर्तृहरी. भर्तृहरीची पत्नी पिंगला भयानक सुंदर होती. त्याचं कहाणी मोठं आहे, फक्त विक्रमादित्य बद्दल तुम्हाला बोलून विराम करूया. विक्रमादित्य राजा भर्तृहरीपेक्षा भयानक सुंदर होता. अनेक कला संपन्न होते. 64 कला त्यांच्या जवळ येत होते म्हणे, विक्रमादित्य राजाजवळ. आणि पिंगळाला वाटलं विक्रमादित्यांचं सहवासामध्ये आम्ही जावावं, परंतु कधीही त्या दृष्टीनं तो विक्रमादित्य, काय म्हणतात त्याला, भावाच्या बायकोला काय म्हणतात, भावजईला त्या प्रकारची दृष्टी त्यांनी लावलेली होती. फक्त आईचं रूपच त्या ठिकाणी ते पाहत होता. बोलत असताना सुद्धा आईचा भावनानच बोलत होता. कुठल्याही क्रिया करायचं असलं तर आईचा भावनानच त्या ठिकाणी काम करत होता. परंतु पिंगळा मात्र त्या भावनानं बघत नव्हती. उलट दृष्टीने ते पाहत होते, उलट विचार त्या ठिकाणी करत होते. परंतु एक दिवस सहन झाला नाही. पिंगळा म्हटले, किती दिवस मला सतवतोस, त्यासाठी मी तुझ्यावर फार मोहित आहे. त्याकरता तू काय कर, आपल्या सहवासामध्ये तू ये म्हणून त्यावेळी त्याने म्हटलं, मी त्या दृष्टीनं तुम्हाला पाहतच नाही. म्हटलं, माझा आईचा दर्जा तुम्हाला मी दिलेला आहे. कितीही विनंती केलं तरी सुद्धा तो ऐकायला तयार नाही. तर बघ, तू ऐकलं ठीक आहे, आता मी असा आरडाओरडी करतो, तुझा पुरा बदनामी करून टाकतो. तुम्ही काही म्हणा, परंतु माझ्याकडून हे काम होत नाही. नीतिविधनागू, नीती असलेले व्यक्ती, तो व्यक्ती भटकणार कुठं. आरडावरडी केली. राजा भर्तृहरी धावून आला. काय झालंय बघ, तुमचा भाऊ काय केले त्यालाच विचारा. मी त्या भावनेनं त्याला बघितलंच नाही. बरं झालं तुम्ही आरडल्याबरोबर आलात, नाही तर माझा आबरू लुटत होत आहे ना, असं म्हणून उलटा राय दिली. त्यावेळे तत्क्षणी त्याला हकलपट्टी करून टाका. माझ्या दरबारात तू राहता कामा नये, आत्ताच्या आत्ता तू बाहेर पड म्हणले. आणि अत्यंत प्रेम करत होते राजा भर्तृहरी. कोणाला? पिंगळाला, भावाला नाही. भावाला प्रेम करायचं असलं तर पाठवून देत नव्हतं, पिंगळाला करत होते. पिंगळासाठी त्याला हकलपट्टी केलं. तो गेला जंगलात, देवाला प्रार्थना केला, देवा आजपासून मी मोकळं झालो, पिंड सुटलं म्हणलं. आता त्या टेन्शन मध्ये जगायचा वेळ मला आला होता, परंतु आज मी समाधानकारक जातो म्हणून जंगलात गेला. परंतु भयानक अपूर्व सुंदर होता, तो बी काही कमी नव्हता विक्रमादित्य राजा. तर जाता जाता
रात्र होऊ लागले त्यावेळे शिकारी खेळणारे जे लोक त्याला पाहिलं, त्याला पकडले. कुठं चाललात तुम्ही? काय नाही विचारलं. सगळं परिचय सांगितलं. तसं असलं तर आज तुम्ही आमच्या अतिथी म्हणून त्यांना त्यांच्याकडे घेऊन गेले. स्नान आदी वगैरे सर्व करून नंतर फर्स्ट क्लास फळ आदी त्यांना देऊन टाकलेत. परंतु तिथं गेल्यानंतरही सुद्धा त्याला मोठा संकट समोर त्याला देवावा लागला. तिथं जो शिकारी खेळणारा जो मेन बॉस राहते, ते बॉसच्या बायकोचं नजर या विक्रमादित्यवर पडलं. रात्री समय साधून 1-2 वाजता त्याला भेटण्यासाठी त्या ठिकाणी ते आले. आल्यानंतर म्हटलं, मला तुम्हाला पाहिल्यापासून मला सहन नाही, त्याकरता असं म्हणून म्हटल्यानंतर त्याने म्हटलं, का असं का करते? नाही, मला तुमच्यासारखा भारी सुंदर मुलगा मला पाहिजे. तुमच्या सहवासात गेल्यानंतर मला तुमच्यासारखा एक छान सुंदर मुलगा जन्म होऊ शकते. माता, आज तू माझा आई आहे म्हणून समजून घेतो. आज मी तुझं लेकरं समजून घेऊन व्यवहार कर. आता डिलिव्हरी व्हावं कधी, माझ्यासारखा मुलगा व्हावं कधी, आत्ताच मी आई समतो. आणि कुठेही गेल्यानंतर तुमच्या आईचं नाव काय आहे म्हटलं तर तुझंच नाव सांगतो म्हटले. त्यावेळे त्याच्या डोळ्यातून आनंदाचा अश्रू बाहेर पडलं आणि त्याला परिवर्तन होऊन गेले त्यांच्या शब्द ऐकून. नंतर बघा इकडचं काय गोंधळ झाला माहितीये का? अशा प्रकारचे कुदृष्टी असणारे जे लोक कधी ना कधी अधःपतनाला जाणारच आहे. म्हणून अधःपतनाला कसं जाणार आहे तुम्हाला सांगतो. एक महाराज आले होते हे यांच्याकडं, राजा भर्तृहरीकडे. एक चांगलं फळ घेऊन आले होते. राजा, हे कधी कुठं न मिळणारा फळ आहे. याच्यापासून आयुष्यामध्ये केस पांढरा होत नाही, बुड्ढा होत नाही, सुरकुट्या पडत नाही, म्हातारा होत नाही, मरेपर्यंत जवान राहते. त्यासाठी राजा भर्तृहरी, तू धार्मिक व्यक्ती आहे, त्याकरता हे फळ तुमच्यासाठी मी आणलो. हे फळ तुम्ही खा असं म्हणून कोणाला दिले? राजा भर्तृहरीला दिले. राजा भर्तृहरीला विचार करतो, मी जास्त प्रेम कोणाला करतो म्हटलं तर माझा पिंगळाला करतो. माझा पिंगळा कधीही सुंदर राहावं, मजबूत राहावं, सुरकुट्या पडू नये, गाला फुगलेले राहावं आणि डोळ्या मजबूत राहावं, केस काळा भोर राहावे, असा विचार करून काय केला? बायकोला बोलून घेतलाय, बघ हे फळ खाऊन घे. ते फळ घेतली आणि राजा तो त्यांच्या कामामध्ये बिझी राहिलं. नंतर एक दिवस एक नाच गाणं करणारे बाई अजून फळ आणून त्या राजालाच देते. त्याने म्हटलं, मी तरी हे फळ माझ्या बायकोला दिले होते, मग हे यांच्याकडे फळ कस काय आले? त्याला विचारपूस केलं. त्याने म्हटलं, हे फळ तुझ्याकडे कस काय आले? त्यावेळी त्याने सांगितलं, राजा, हे फळ साधा फळ नाही. हे फळ खाणारा व्यक्ती तंदुरुस्त राहणार आहे, मरेपर्यंत म्हातारा होणार नाही, अशा प्रकारचे हे सगळं मला माहिती आहे. परंतु तू कस काय खायला ते मला आणून दिलीस? म्हटलं, मी अनेक लोकांच्या उद्ध्वस्त करून टाकलेली बाई आहे. मी एक घर संसार काही नीट केलेले नाही. माझ्यासारखा पापी हे असं खाऊन मी किती लोकांचा संसार उद्ध्वस्त करू राजा. आणि तू सदृढ असेल तर अनेक लोकांचा संसार बसते म्हणून मी आणून दिलो. त्याला शोध लावायचा, तुझ्याकडे कुठं आले हे, कुठून आले हे फळ? त्यावेळी त्याने सांगितले, मला प्रेम करणारे एक माणूस ते फळ मला आणून दिले. प्रेम करणारा माणूस कोण आहे?
त्याला बोलून घेतले. ते हत्ती साफ करणारा माणूस होता, राऊत काय म्हणतात त्याला, माऊत 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 म्हणतात ते हत्तीला पालन पोषण करणारा. त्याला बोलून, रे तुला फळ कुठून भेटलं? त्यावेळे हे फळाचा महिमा मला सांगितले होते, परंतु हे महिमा ऐकून मी ज्यांना प्रेम करतो त्याला हे दिल्यानंतर ते मजबूत राहील असा विचार करून मी याला दिलो होतो. नाही ते राहू दे, तुला कुठून भेटले ते सांगा म्हटलं. थरथर कापत म्हटलं, राणी साहेब मला दिले. राणी साहेब तुला का दिले? मला ते जास्त प्रेम करते म्हणून मला त्यानं आनंद दिले. आणि राणी साहेबाला बोलून घेतलं. त्यावेळे तोंड खाली करून उभा राहिले होते. त्यावेळे राजा भृतृहरीला वाटलं, कामिने निನ್ನवळल्ला, ಹೇಮ ನಿನ್ನದಲ್ಲ, ಭೂಮಿ ನಿನ್ನದಲ್ಲ, ಇದು ಜಗಕ್ಕಿಕ್ಕಿದ ವಿಧಿ. ನಿನ್ನ ಒಡವೆ ಎಂಬುದು ಜ್ಞಾನರತ್ನ, ಇಂತಪ್ಪ ಜ್ಞಾನರತ್ನವನಿ ನಲಂಕರಿಸಿದೆಯಾದಡೆ ನಿನಗಿಂತ श्रीवंतरारू ಇಲ್ಲ. म्हणून मी माझा भाऊला सुद्धा एवढा निर्मळ भाव असलेले माझा भाऊ त्याला हकलपट्टी केलो आणि तदनंतर याचा विश्वास मी करून त्याला फळ दिलो. परंतु या संसारामध्ये काही खऱ्या गोष्टी नाही. म्हणून त्या दिवशी तत्क्षणी त्या आदित्यांच्या शोध लावून त्याला बोलवून घेऊन आणि राजसिंहासनावर त्याला बसविलं आणि घर सोडून ह्याने संन्यासी होऊन निघून गेला. राजा भर्तृहरींचं अनेक ग्रंथ आहे, त्यांच्या लिखाण आहे. त्याकरता सांगायचं तात्पर्य, आपला जो साधना, सर्वांसाठी साधनाचा भाव असेल तर परतून सुद्धा जागा तुम्हाला मिळू शकतं, परंतु इंतजार करावा लागतं. इंतजार का फल मिठा होता है. म्हणून विक्रमादित्या नीती बाळगल्या कारणानं त्या ठिकाणी अनेक वर्ष त्यांनी काय केले, राजवैभव तो केला होता. त्याप्रमाणे आज या मंगलमय प्रसंगी या मन्मथ माऊलीच्या सानिध्यामध्ये एक दिवसासाठी का होईना परंतु त्यांनी साधना केलेले जो तपोभूमी आहे, या तपोभूमीमध्ये प्रतिवर्ष एक दिवसाचा सेवा करण्याचा संधी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे. परंतु थोडासा जीवनामध्ये एरपेर म्हणजे खालीवरी होत राहतात. जीवनामध्ये खालीवरी झाल्यानंतर आपण खालीवरी होऊ नये. लक्षात आलं का? व्यवहार खालीवरी होईल, आपण मात्र स्थिर असायला पाहिजे. लक्षात आलं का? अशा प्रकारचे स्थिरत्व आपण जीवनामध्ये बाळगलं तर एक ना एक दिवस तो आनंद आम्ही घेऊ शकतो. त्याप्रमाणे आपले हनुमंतरावजी नागमपल्ली बिरादार साहेब तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहयोग देतात आणि माऊलीचा सानिध्य बाळगतात आणि पुनर्जन्म झालेले यांचे पुनर्जन्म माझ्या कानामध्ये सांगितले होते, आप्पा परिस्थिती गंभीर आहे. परंतु आज मी तुम्हाला बोलतो तर त्यांना माहिती नव्हते हे गोष्टी. तर अशा प्रकारच्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा निष्ठा कधी सोडलेले नाही आणि जाऊन भेटत राहिलोत. अशा प्रकारचे संसारामध्ये खालीवरी 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 झालेत, परंतु श्रद्धाला मात्र त्यांना धक्का आलेले नाही. म्हणून आज हे सुंदर योग त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी आम्ही पाहत आहोत आणि असंच योग अनेक वर्ष त्यांच्याकडून सेवा या ठिकाणी लाभावं. व तसेच राम पाटील रामपूर राम पटेल खतगावकर तर विठ्ठल पाटलांचं सुपुत्र आहे. तर पाटलांचं योगदान फार मोठं आम्हाला लाभलेलं आहे. तर आम्ही तमलूरच्या मठाला येण्याचं एकमेव कारण आहे विठ्ठल पटेल शेळगावकर खतगावकर. लक्षात आलं का? आम्ही तमलूरला येत नव्हते, नाहीतर तर पूर्वी महाराजांना सुद्धा आणण्याचं योगदान त्यांना लाभला होता. जवळजवळ 100 वर्ष जीवन आयुष्य त्यांनी व्यतीत केलेले आहे आणि त्यांच्या सुपुत्र
राम पाटीलजी, कुसुमताईजी, तर दोघांचेही सदप्रेम या ठिकाणी गुरुमाऊलींच्या प्रती आहे. म्हणून आज या भवन निर्माण होण्यामध्ये सुद्धा त्यांच्या मोठा योगदान आम्हाला लाभलेले आहे. तर त्यांनाही सुद्धा जोरदार थोडा टाळी वाजवून सत्कार करा. अमेरिकाला त्यांच्या लेकरं अमेरिकाला राहतात आणि तिथूनच आपल्याला सेवा करत राहतात. आणि त्या प्रकारे उद्या सकाळी 10च्या अगोदर या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी येऊन बसा, पूजामध्ये तत्पर राहा. अशा प्रकारचे अंदरमध्ये काही दिसत नाही, अजून नवीन नवीन काही चेहरा या ठिकाणी आलेले आहे. राहू दे आता. हा, सांगवीचे बी आलेले आहेत. हा, अजून असंच दिसत. हा, गंगापूरचे आलेले आहेत. कैलासजी, तर कैलास गंगापूर कैलास म्हणजे कैलास काय केले, कैलासामध्ये कोण राहते? महादेव राहते. परंतु हे कैलास काय केले, आम्हाला गंगापूरच्या भक्तांना आम्हाला प्रतिवर्ष जोड लावण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत. आणि येता येता मला कोणीतरी फोन केलं, काय घेऊन या बाप्पा, काय तुम्हाला जे सुचते ते घेऊन या म्हणलं. मी तुम्हाला जे सुचतील ते घेऊन यायचं. आता काही लोक भाजीपाला घेऊन येतात, काही तांदूळ घेऊन येतात, काही आनंद घेऊन येतात. या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर राहतात. असो, तुम्हा सगळ्यांचं हितचिंतन करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नम पार्वती हर 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 Jaya